जय शिवराय. श्री शांतादेवी यात्रेत आपले सर्वांचे स्वागत. मागच्या वर्षी जत्रेत आपण गव्हाण गावातील सर्व देवतांचे दर्शन घेतले, तसेच जत्रेचीही मजा घेतली. यावर्षीही आमच्या कार्तिकीची हौस आणि जत्रेला जाण्याची आतुरता शिगेला पोचली आहे. आता झालेले स्टेशनचे विस्तारीकरण आणि अटळ सेतूमुळे रस्त्यांची रचना बदलत गेली आणि आम्ही स्टेशनच्या रस्त्याने जत्रेत गेलो. मागील वर्षी जत्रेला देवीची 3.5 शक्तिपीठे दर्शन घेतलं आणि यावर्षी खंडेरायाची जेजुरी दर्शन पाहावयास मिळाली. ग्रामस्थ मंडळ गव्हाण यांचे धन्यवाद, कारण दरवर्षी आपली संस्कृती जपण्याचे कार्य करते. मंदिरातील आरास ही आकर्षक असते. आता आपण श्री शांतादेवीचे दर्शन घेणार आहोत. गावातील स्त्रिया देवीची ओटी भरतात. या दिवशी लहान मुलांची जावळ सुद्धा काढली जाते. शांतादेवीला गव्हाण आणि आसपासच्या परिसराची संतुबाई किंवा ग्रामदेवता मानले जाते. ही यात्रा साधारणपणे 2 ते 3 दिवस चालते. जत्रेला आल्यानंतर घरी जाताना प्रसाद किंवा मिठाई घेतली जाते. ती जत्रेतून आपल्या नातेवाईकांसाठी भेट असते. आणि आमच्या कार्तिकीची खेळण्यांसाठी चाललेला हट्ट दिसतो. कोणतीही वस्तू तिला हवीच असते. शेवटी क्ले म्हणजे रंगीत माती घेतली आणि शांत झाली. गावोगावी भरणाऱ्या यात्रा जत्रा लहान मुलांसाठी आनंदाचा आणि मौज मजेचा मोठा उत्सव असतात. विविध प्रकारची खेळणी, पाळणे, रंगीबेरंगी वस्तू आणि चविष्ट खाऊ यामुळे मुले जत्रेची आतुरतेने वाट पाहतात. हे अनुभव मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवतात आणि त्यांना एक वेगळाच अनुभव देतात. कार्तिकीचा आनंदही तसाच ओसंडून वाहत आहे. पहा, ती एवढ्या जलद फिरणाऱ्या चक्रातही शांततेने मजा घेताना दिसते. थोडी सुद्धा घाबरताना दिसत नाही. आता आमच्या लहानांना किचन घ्यावायचं आहे आणि सर्वांची आवडही वेगवेगळी. मम्मी पप्पा आज हट्ट पुरवणारच हे त्यांना चांगलं माहीत. अरे आमच्या बाबांच्या बरोबर बाटल्या असतात. हे परत ओरड. सर्व लहानांनी आपल्या मम्मी पप्पा, मामा मामी, काकांना आणि बाबाकडून खूप लाड करवून घेतलं. सर्वांच्या हातात खेळणीच्या पिशवी दिसतात. लहानांबरोबर मोठे सुद्धा जत्रेचा आनंद घेताना दिसतात.
निधी आणि कार्तिकी यांचे जत्रेतून निघण्याचे मन होते. ट्रेनमध्ये बसून तोही आनंद घेतला. या वर्षीची जत्रा ही आमच्या हर्षितची पहिली जत्रा. पुढच्या वर्षी ह्याचेही लाड पुरवायला लागतील. आता मुलांना रंगबिरंगी फुगे आकर्षित करू लागले. सर्वजण फुग्यांसाठी हट्ट करू लागले. सर्वांनी प्रत्येकासाठी आपल्या हवा असलेला फुगा निवडला. फुगे हातात पकडून ते मिरवत आम्ही सर्वजण जत्रेतून बाहेर पडलो. जत्रेचं मनसोक्त आनंद आणि आठवणी पुढील वर्षापर्यंत राहतील. आमची गव्हाणची जत्रा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.